ची तरुण पिढी त्यांनी असं सांगितलं, हे काय चाललंय, नका दाखवू, आम्ही त्यांच्याकडे आयडियल कपल म्हणून बघतो, प्लीज हे थांबवा. तर हे कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने आम्हाला ह्यांच्यातला हा दुरावा संपायचा होता, तो संपवला. आणि बरेच दिवस चांगलं गाणं झालं नव्हतं. एकतर पाडव्याचं आम्हाला ओकेजन पण मिळालं, आणि असंच दुसरं म्हणजे की मानस वैदेहीच्या ग्रुपला ठसन द्यायला एक रॉकी नावाचा इसम या मालिकेत आला आहे, आणि तो त्याचं म्युझिक हे पॅशन आहे, आणि त्यांनी यांना चॅलेंज दिलं आहे. त्याच्यामुळे चॅलेंज एक्सेप्ट नाही केलं तर ते वैदेही आणि मानस कसले, तर त्यांनी ते खूप स्ट्रॉंगली त्यांचं चॅलेंज एक्सेप्ट केलं आहे. आणि त्यांनी ठरवलं की आपण आपला एक बँड क्रिएट करायचा. त्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांचा ग्रुप सगळा एकत्र झाला आहे, आणि ते तुफान जोरात कामाला लागलेत. आणि ह्याच दरम्यान मानसनी बऱ्याच दिवसात काही छान लिहिलेलं नाही आहे. कविता लिहित होता, आता गाणं लिहायची त्याची पहिलीच वेळ आहे, आणि त्यांनी ठरवलं की हे गाणं मी लिहीन. आणि त्याला काही सुचत नाही आहे. तर एक दिवस वैदेही म्हणते की आता पाडव्याच्या दिवशी तू ये, एक शुभमुहूर्तावर आपण गाणं लिहायला सुरुवात करू. आणि मानस वैदेहीच्या घरी येतो, आणि पाडव्याच्या निमित्ताने एक गाणं शूट करतोय, नवीन गाणं शूट करतोय, मानस वैदेहीचा रोमॅन्स. आणि आता मी एक गोष्ट फक्त सांगेन की ग्राफ आहे प्रत्येक गाण्याला सुद्धा, जसा त्यांच्या रिलेशनशिपला आहे. आणि आत्ता सगळ्यांनाच माहिती आहे की मानस वैदेही कोणत्या लेवलवर आहेत त्यांच्या रिलेशनशिपमध्ये. सो आता त्यांना अधिक मॅच्युरिटीने वागायची गरज आहे, आणि इट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी नाव. कारण आता ते रुसवे फुगे किंवा कोण आलं म्हणून हे दोघांची भांडणं झाली, हे सगळं आता ती स्टेज जरा संपत चालली आहे, आणि आता ते थोडे मॅच्युअर्ड लेवलला गेले आहेत. तर मला असं वाटतं की हे गाणं एकदम करेक्ट त्या सिच्युएशनला जातं आहे सुद्धा. आणि सध्या मानस वैदेहीमध्ये काय चाललं आहे हे करेक्ट त्या गाण्यातून दिसेल. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की फुलपाखरूचं बहुतेक एक अल्बम होणार आहे, म्युझिक अल्बम. कारण आत्ता हे 8वं गाणं आहे, त्यामुळे आणि सिरियलमध्ये तेवढं गाणी वगैरे करायला तर वी आर व्हेरी एक्सायटेड अँड वी आर व्हेरी हॅपी. आणि ऑब्व्हियसली थँक्स टू मंदार सर फॉर दॅट. आणि आम्ही खरंच खूप मजा करतो आहे, आणि आय एम शुअर की तुम्ही जेव्हा हा एपिसोड बघाल आणि तुम्ही हे गाणं बघाल, सर म्हणाले तसं तुम्ही आत्तापर्यंत जेवढं प्रेम केलं त्याच्यापेक्षा बहुतेक आणखी आता वाढेल प्रेम. त्यामुळे प्लीज बघा, आणि ऑब्व्हियसली आम्हाला तुमचे रिव्ह्यूज द्या. कारण मला असं वाटतं की प्रेम व्यक्त करण्याची सगळ्यात सुंदर भाषा म्हणजे म्युझिक आहे, शब्द आहेत, काव्य आहे. आणि मला असं वाटतं की सगळी गाणी आपण आत्तापर्यंत ऐकतो, मोठ्या पडद्यावरती नवीन नवीन गाणी बघतो, आणि मग कुठेतरी प्रत्येकाला एक कलाकार म्हणून मला वाटतं प्रत्येकाला असं वाटत असतं की यार मी असं एखादं गाणं करावं, किंवा कलाकारांना वाटत असतं मायातोंडी एखादं असं गाणं असावं, किंवा मला असं गाणं एखादं मोठ्या स्क्रीनवर परफॉर्म करायला मिळावं. तर माझं असं म्हणणं आहे की मग टी व्हीला आपण त्याच दर्जावरती नेऊन ठेवूया ना, की टी व्ही काही कमी नाही. आफ्टरऑल किती कोणी काही म्हटलं तरी अल्टिमेटली सगळ्या फिल्मची प्रमोशन ही टेलिव्हिजनवरच होतात. दॅट मीन्स टेलिव्हिजन सगळ्यात जास्त पोचतो लोकांकडे, आणि तो जास्त जवळ आहे. तर मला असं वाटतं की इतकी सुंदर ही प्रेमाची भाषा सांगायला जर का टेलिव्हिजनवरती मालिकेमध्ये नवीन गाणी निर्माण केली गेली, तर एक मालिका आणि एक तिचा दर्जा एक वेगळ्या उंचीवरती जाईल. आणि फॉरगेट अबाउट ऑल दिस, एक शेवटी हे दोघे आणि मी म्हणजे हे माझ्याबरोबर आहेत गेले वर्षभर. त्याच्यामुळे मालिका इतकी सुंदर चालू आहे. मी लाडानी दोघांना माझे स्टार्स असं म्हणतो, आणि खरंच ते माझे स्टार्स आहेत. कारण मी खूप एका गॅपनंतर टेलिव्हिजन म्हणजे जवळजवळ 8-1 महिन्यानंतर माझा आलेला हा शो आहे फुलपाखरू. आणि अशा वेळी एक असा स्ट्रॉंग शो मिळणं आणि एक तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळणं खूप गरजेचं असतं, आणि ती मला या दोघांकडनं कायम मिळते. म्हणजे मग ती सीनच्या बाबतीत असो म्हणा, किंवा पण सर पॉझिटिव्हिटीच्या बाबतीत तुम्ही जेवढी सगळ्यांना देताना तेवढी कोणीच नाही देऊ शकत. नाही, पण हे खरं आहे की आमचं बॉन्डिंग म्हणायला गेलं तर आता ना कळायला लागलं आहे. म्हणजे एखादा सीन करताना किंवा काही बोलताना म्हणजे माझा चेहरा यांना वाचता येतो, ह्यांचे चेहरे मला वाचता येतात. हे मला वाटतं सगळ्यात बॉन्डिंगचं बॉटम लाईन आहे. कारण सीन झाल्यानंतर दोघांचं असं लक्ष जातं, माझ्या चेहरा दिसला नाही का, तर एक करूया, नाही झालं आहे, किंवा त्यांनाही नाही पटला तर एक करूया सर, नको अजून एक करूया, असं ते मनापासून म्हणतात. आणि मला वाटतं ही खूप मोठी काय म्हणतात त्याला पावती एकमेकांना आपण काम करताना देतो. ती स्वभावाने
अत्यंत दोघेही खूप निर्मळ, ट्रान्सपरंट आणि यशोमान आणि ऋताच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते आज कलाकार म्हणून ज्या पद्धतीने ग्रो होत आहेत, म्हणजे आय स्टील रिमेंबर द फर्स्ट डे ऑफ द शूट आणि आज करताना मला ते जाणवतं आहे. तर ज्या पद्धतीत ते एक कलाकार म्हणून ग्रो होत आहेत, सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते माणूस म्हणूनही ते तितकेच चांगल्या पद्धतीने ग्रो होत आहेत. आणि आत्तापर्यंत जरी मी त्यांना लाडानी माय स्टार्स म्हणत असलो तरी कुठलाही स्टारिझम मला न दाखवता ऑलवेज मला सगळ्याच बाबतीत या दोघांनी खूप सांभाळून घेतलं आहे. सो आय रिअली थँक देम अँड आय एम प्राऊड की मला अशी सुंदर टीम मिळाली. माझे असे लीड पेअर्स इतके गोड आहेत आणि एका खूप गॅपनंतर काम करणाऱ्या एका नवख्या डिरेक्टरला सांभाळून घेते. नाही, पण मंदार सरांबरोबर काम करणं म्हणजे कधीही कम्फर्टेबल वाटतं. म्हणजे तो समोरच्या माणसाला एवढं कम्फर्टेबल करतो की म्हणजे हा प्रश्नच येत नाही की आता मी हे कसं करू किंवा मी ही अमुक गोष्ट सरांना कशी विचारू. म्हणजे डे 1 पासून, इनफॅक्ट शूट सुरू व्हायच्या आधीपासून सरांनी आमच्याबरोबर जे रिलेशन त्यांनी जपले किंवा ते आमच्याशी जसे वागतात म्हणजे अगदी मित्रासारखे, म्हणजे आमच्याच वयाचे असल्यासारखे. त्याच्यामुळे मी तुमच्याच वयाचा आहे, बाय द वे. तुम्ही आहात म्हणजे म्हणजे एकदम आम्ही त्यांना म्हणतोच सर ऑब्व्हियसली, पण असं एकदम कोणतरी सर आहेत आणि यांना मी घाबरलोय किंवा असं कधीच वाटलं नाही मला. आणि प्रत्येक माणसाला ते असं घट्ट धरून ठेवतात, कुठलाही माणूस असू दे अख्ख्या युनिटमधला, पण प्रत्येकाशी ते ज्या प्रकारे बोलतात, ज्या प्रकारे वागतात, ते त्यांच्यामधली खूप चांगली गोष्ट आहे. मला एक सांगायचं आहे की सर पहिल्या दिवशी जेव्हा लुक टेस्ट होती तेव्हा सर मेकअप रूममध्ये येऊन गुड मॉर्निंग, हाय असं वगैरे स्वतःची ओळख करून देत होते मला. आणि ते अजूनही वेन एव्हर ही कम्स ऑन सेट तेव्हा ते प्रत्येक माणसाला जाऊन ग्रीट करतात. आय थिंक विच इज अ ग्रेट थिंग अबाउट हिम. यशोमान म्हणाला की ते प्रत्येक माणसाला बांधून ठेवतात, कारण सर आहेतच असे की सगळ्यांनाच असं वाटतं की नाही सरांबरोबर राहायलाच हवं. त्यामुळे मला असं वाटतं वन थिंग आय लाईक द मोस्ट अबाउट हिम इज की ते अजूनही, आणि जी पहिल्या दिवशी एनर्जी होती ना तितकीच एनर्जी आजही असते की आल्यावर सर स्वतःहून येतात आणि ग्रीट करतात. कारण कधी कधी मेकअप चालू असतो, रेडी होत असतो, ते स्वतःहून येतात. कधीच असं नाही की खाली जाऊन आम्ही भेटलोय. वेनेवर ही कम्स ऑन सेट ते स्वतःहून सगळ्यांना ग्रीट करतात. त्यामुळे मला असं वाटतं की सर ती तुमच्यातली खरंच खूप ग्रेट क्वालिटी आहे. आणि एक वर्षभरात तुम्ही असं म्हणाल की माणूस म्हणून ग्रो आणि ॲक्टर म्हणून ग्रो, आय थिंक आपल्या स्वतःपेक्षा आपल्या थर्ड पर्सनला जास्त POVने कळतं की तो माणूस किती ग्रो झालाय. तर सर तुमच्याकडून हे येत असेल तर नाही रिअली, पण मी खूप मनापासून सांगतोय कारण हे मी बघितलंय, बघतोय आणि माझी खात्री आहे की तुम्ही पुढेही असेच राहाल आणि आपल्यातलं बॉन्डिंग पण असंच राहील. सो अगला साल. नमस्कार, मी ऋता दुर्गुळे म्हणजेच वैदेही. नमस्कार, मी यशोमान आपटे म्हणजे फुलपाखरूमधला माणूस. तुम्हा सगळ्यांना आमच्या दोघांकडून आणि संपूर्ण फुलपाखरू टीमकडून गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.